बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं विरासते बंजारा नंगारा वास्तू संग्रहालय उभारण्यात आलंय। 26 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे। नेमकी कशी आहे ही वास्तू याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी या ठिकाणी राज्य सरकारकडून विरासते बंजारा अर्थात नंगारा वास्तू संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता ही भव्य अशी इमारत आहे नंगारा वास्तू संग्रहालयाची आणि याच वास्तू संग्रहालयाचं येत्या 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। 2018 साली या वास्तू संग्रहालयाचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। त्यानंतर तब्बल 6 वर्षाने ही इमारत आता पूर्णत्वास येत आहे। अखेरचा हात यावरती फिरवला जात आहे आणि युद्ध पातळीवर इथे उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी काम केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। या वास्तू संग्रहालयामध्ये बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे कलाकृती साकारण्यात आलेल्या आहेत। त्यांचा इतिहास जो असणार आहे त्याविषयीची माहिती पूर्णतः इथे देण्यात आलेली आहे। यासोबतच बंजारा समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी काम केलेलं आहे त्या महापुरुषाचे पुतळेसुद्धा या वास्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत। यासोबतच याआधीच बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांचा देखील पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आता कोट्यावधी रुपये खर्चून ही जी इमारत आहे ती पूर्णत्वास आलेली आहे। येत्या 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यातील तसेच केंद्रातील अनेक मंत्रीसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, पोहरादेवी, वाशिम।